नमस्कार, कसे आहात सर्वजण? आज आपण पाहणार आहोत एक नवीन पदार्थ, मिश्र कडधान्यांची थालीपीठ. मिश्र कडधान्यांचं थालीपीठाची भाजणी खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. अशा प्रकारे ती बनवून घ्यायची आहे. खाली दिल्याप्रमाणे साहित्य आपण पाहू शकता. सर्वप्रथम आपल्याला जिरं, ओवा, हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे सर्व जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. त्याची पूर्ण अशी बारीक पेस्ट नाही करायची, थोडी जाडं भरडंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर भाजणीचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबिरीचा वापर केला आहे. आपल्या आवडीनुसार आपण कुठलंही व्हेजिटेबल्स वापरून किंवा कधी दुधी भोपळा, कधी काकडी असंही वापरून हे थालीपीठ बनवू शकता. त्याप्रमाणे आपण भाजणीचं पीठ घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, कांदा, हळद आणि ते वाटून घेतलेलं ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आणि भाजणीचं पिठात आपण दह्याचा वापर केला आहे. दह्याचा वापर हा ऑप्शनल आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे नाही घालू शकता. जर आपल्याला आवडत नसेल दही घालणं तर नका घालू, किंवा आपण मोहनसुद्धा यात घालून थालीपीठ बनवू शकता. मोहन घालून पण थालीपीठ तेलाचं मोहन घालूनही थालीपीठ अतिशय सुंदर होतात. त्याच्यानंतर हे पीठ आपण 15 ते 20 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर थालीपीठ करण्यासाठी आपल्याला एक पातळसा मलमलचा कपडा लागेल, किंवा आपला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. तो व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. भिजवून तो पिळून असं त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यावर थालीपीठाचा असा गोळा घेऊन छान असं थालीपीठ हाताने थापून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तवा गरम झाल्यानंतर तेलाने ग्रीस करून त्याच्यावर आपण हे थापलेलं थालीपीठ घालायचं आहे. थालीपीठ घातल्यानंतर जेव्हा आपण ते तव्यावर टाकतो त्याच्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका घेऊन त्या रुमालाला लावायचा आहे, जेणेकरून थालीपीठ हे अतिशय वरचा रुमाल इझिली निघू शकतो. अशाप्रमाणे आपण पाहू शकता. त्याच्यानंतर तेल सोडायचं आहे बाजूनी आणि थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजण्यासाठी आपण तुपाचाही वापर करू शकता. हे थालीपीठ अतिशय पौष्टिक असं आहे आणि हेल्दी 1 पॉट मील म्हणून पण आपण संध्याकाळी 2 थालीपीठं लावून असं आपलं जेवण करू शकता पूर्ण. हे थालीपीठ अतिशय चविष्ट आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा.